नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्याकडे कोकणात खूप उत्साहात हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. तर सकाळपासून लगबग चालू आहे. गुढीसाठी काठी आणायची आहे, त्याच्यानंतर घरात पण बरीचशी तयारी चालू आहे, जेवण बनवायचं आहे. तर बघूया आतमध्ये आरुश्री काय काय बनवते आणि आईसुद्धा असणार आहे. तर कशाप्रकारे आमच्या कोकणात गुढीपाडवा साजरा केला जातो तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. किचनमध्ये तयारी सुरू असा जेवणाची. तर आज जेवणात काय काय असा वरण भात, वाटाणा, काजू उसळ आणि कोबीची भाजी, वडे, आम्रखंड, सिद्धेश दादाने पाठवून दिलेला असा, येस आणि पापड, लोणचं, बस एवढाच. बस. तर इकडे आता कोबीची भाजी तयार होता. इकडे आपले काजू, ओले काजू, ते कशात टाकतेलं? उसळमध्ये. उसळीत. ओके. आणि अजून काय आहे की वेगळा म्हणजे काय नाही? असं वाटाण्याच्या उसळमध्ये मी बटाटे पण उकडत घातली ना, तर आणि ती तीन पदार्थ होतात म्हणून अजून एक म्हणजे आई बोलतात की तीन हे एका ह्याच्यात घालून करत नाही. त्याच्यासाठी मी उसळमध्ये म्हणजे अजून आता असं काय नाही म्हणून मी गाजर घालते आतमध्ये. ओके. म्हणजे चार हे करतो आडेमध्ये तीन हे करत नाही ना म्हणून. तर आता मी जातो आहे गुढीसाठी काठी आणू. गुढीसाठी आपल्या चिवरणीची म्हणजेच बांबूची काठी लागता आणि आमच्याकडे कोकणात उंच अशी काठी लागता. तर त्याच्यावरती गुढी उभारतो आम्ही. इकडे वरच्या साईडला सगळे बांबूचे काठी असत आणि हे राजचे असत. हे बघा. आता एकदम सरळ अशी काठी बघूया काही दिसता काय, आणि ती आपण घेऊन जाऊया. वरती जाऊन वाकडे झाले आहेत. हे बरेचसे काठी अशी सरळ असत. हे बघा. तर माका तर ही सरळ वाटतं एकदम अशी उंच गेली आहे, पण ती बाहेर कशी येते तरी तोडल्यावर बघूची लागत. चला हेच तोडूया. तर गुढीची काठी तोडलाय आणि एवढी मोठी आहे बघा. थोडीशी भिडसावलं आहे, अजून थोडीशी क्लीन करूची असा. तर ती घरी जाऊन करतील आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी करूची आहे. या साईडला राज आणि नवीन घर बांधतायत. तर आज खुंटी मारलेनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती. आणि पहिलं घर तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघितलं असेल. तर आता नवीन घर होता. चला आपली गुढी खै खै अडकता. तर आता पूजेची तयारी सुरू असा. इकडे मी वस्त्र बनवलंय आणि इकडे आरुश्री माळ बनवता. लालवाले चाफे, पांढरेवाले आमका नाही मिळाले. म्हणजे यावर्षी ना चाफे लेट लागतात की गुढीपाडवा लवकर इलो काय समजत नाही. कुठच्याच चाफ्यावरती जास्त फुलं नाही होती. होती ती सगळ्यांनी काढून नेल्यानी आणि आमच्या चाफ्यावरती ही एवढीशीच भेटली. लालवाली फुलं मिळाली. ही बघा. एका काकाने सांगितलं भेटली तर देतो म्हणून. बघूया. तर आता इकडे ना आम्ही गुढी उभी करतेलो दरवर्षीप्रमाणे. पाट वगैरे धुवून घेतलेले आहोत. तर आता गुढी उभी करताना दाखवते तुमका. ते ना इथे टिकलीवरती हे असतं ना काय अगरबत्तीचं हे असतं ते टिकलीवरती लावलं त्याच्यामुळे व्हाईट झालंय ते. वेदने फुलं आणल्यान काय गावली वेगळी आहेत रे. भारी होय ना. गावात खयच नाही म्हणतात. भारी आहेत ना मोठी फुला. पांढरो चाफो पण जरा वेगळो असा. दरवर्षी असताना तो वेगळो असता. आरुश्री इकडे गुढीपाडव्यासाठी कलश तयार करता म्हणजे नक्षी वगैरे काढता. हे बघा भारी स्वस्तिक काढते आता. मस्त. स्वस्तिक काही काढतेला इथेच काढतात. ओके. भारी. एक नाही दोन बोट लावून दे नको. इथे नाही कपडे डबल गाठ कसली मारले टाईट बांधलं.
त्या लावूया की नको? असं देत ना, काय होतं. सांगता तर लागू पण तुझी हो या नको प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे म्हणजे तर घोडीची तयारी सुरुवात झालेली असा करूक. तर तांब्या बांधूया, कलश बांधूया. हो अशी बांधू. आता कसं बांधलं तरी त्याला फक्त तू त्याच्यात घट राहा बघ. ओके. काय झालं. ह्याच्यावरसून बांधलं ना हम्म. तर जाड ते असं जाम होतं ना. असं म्हणतं. जामच घट्टच पाहिजे. हे असं दिसतं खराब. नाही पण ते असं सरळ राहायला पाहिजे ना. तो सर्व बघूया. शिका जरा. काय हो शिकरे नाकात घाल पाहिजे तसं नाही, नुसता मोबाईल घेऊन नुसता एडिटिंग केला तर होत नाही. आपण शिकायचं असता. नको दुःखवून दुःखवू नको कोणा. दुःख वाटलं तुमका. नाही माका अजिबात नाही वाटत. या कर हे असं घातलंच ना काय त्याच्या आंबत तुला सांगतोच दिसलो तरी काय नाही हा तिथे अजून एक लावा. कुठे? तसा असं अजून एक परत टाईट करा ना, असं ठेवून. तसं नाही होऊ शकत ऍडजस्ट करू का? उभं झालं की असं होतं रवतं. त्या बरोबर मग होत त्याला फक्त खाली पडता नाही निश्चित दक्षता घ्यायची तो सरळ तो आकडच राहतो कारण असं रवतं वर्ग. किलोमीटर झाला. तर आपली गुढी आता बांधून झालेली असा आणि आता हयसून उभी करूची या मोठा काम हा. थांबा मी पकडते, थांबा. पूर्ण येईल हा? हळूहळू पुढे घे. हळूहळू पुढे घे. पाहिजे तडकते नाही येऊ दे पुढे. थांब. खडे येऊ दे. येऊ दे पुढे. पाहिजे खाली पुढे येऊ दे पुढे आणि मग अशी पाठी जाऊन तकडे जा मागे मागे मागे. आता सरळ करा झाली काय खातात चालते. आधी तू वर कर बांधासाठी बस झाली. का दोघात दिसता असा घुडी नाही दिसत. गुढी दिसत नाही. नाही वर गेली दिसता? तुम्ही दोघात दिसता ही काय. तर वरती जाऊन आता बांधायचा असा. तुमचा हात माझं मोडलो, माझा हात वळता. टेबलावरतून नाही हात तो तर आपली गुढी उभी झालेली असा ही बघा मस्तपैकी. आता पूजा करूची असा आणि इकडे सगळ्यांचे गुढी उभे झाले आहेत. तिकडे रातची दिसतात ही बघा लांब एकदम. चला आता पूजा करून घेऊया. गुढीजवळ आता रांगोळी काढता ही बघा आणि आपली गुढी आता पुसान वगैरे झाली आहे. पूजेसाठी तयार झाली. अजून काढायची. ओके. तो पाठ द्या. ह्यो हसू ना पूजेसाठी असायच्या खाली काढूची असता नाही ना. म्हणजे हे 4 वाजून काढतोय पण फक्त स्वस्तिक काढते नाही तर. आणि सामान ठेव भेटत ना. तर रांगोळी काढून झाली आहे
आणि आता पूजा करूची या. समय ठेव आता. होय. ठेवा तुम्ही तयारी काय ती करून चला बाकी कामं करा आता. दिवा गरम झालाय. तांदूळ टाक, प्रदक्षिणा कर, 2 कर. सोहळा साध्या पद्धतीत नेसा, म्हणजे असा कमरे गुंडाळायचा आणि बांधायचा. का नाही नेसला तो? सो ते हे करून पूजा करायला पाहिजे दुसरा होत्या. सांगा म्हणून चांगलं. कशा को मी क्रमाने सांगितलं. उलट चांगला वाटतं ना दिसाक वगैरे, नाहीतर का चेतन दळांका त्याचं नाक नेचवलेलं आहे आली. एक फिलिंग येतं चांगलं. नाहीतर काय मस्त वाटा. जा कोपी घालायची. झाली पूजा करून. आता काय येडच असा मस्त वाटलं असतं, उलट पारंपरिक वाटलं असतं. ती आमची संस्कृतीच आहे तशी. नाहीतर काय, त्याच्यात काय उलट भारी वाटता. काय गो पुढच्या टायमाक त्या खाऊ गता पगला बडी. ठीक आहे, चला. पाया पडून घ्या सगळ्यांनी. नाक कसा घासलं. तोंडव घासू. व्हिडिओ कॉल करूया दादानी. तिथं न सांगलेलं मला ते धांदे होते माझी. वायफाय नाही काय इतके बदल कसं दिसतं, ब्लर कसं दिसतं, वायफाय कमी आहे का? किचन मध्ये आता तयारी सुरू झाली असा वड्याची. वड्यांची वडे तळत काय काय असं आज वड्यांबरोबर श्रीखंड आहे. श्रीखंड पण असा आणि आम्रखंड पण असा. आम्रखंड आपण क्षितिज दादाकडून मागवलो, एकदम घरगुती. तर त्याची टेस्ट बघूची आहे कशी आहे ती, त्याच्यानंतर तुमका सांगाल. त्याच्याजवळ आमरस पण मिळता, पण सध्या आंबे तयार झाले नाहीत. आंबे तयार झाल्यानंतर आमरस पण मिळतं. तर आता वडे पटापट थापून घेतात. जेवण रेडी झाला. इकडे पापड असत, वडे असत, इकडे पण वडे असत. ही उसळ असा जी काजू टाकून बनवलेली असा, ओले काजू. त्यानंतर कोबीची भाजी. इकडे काय त्याच्यासाठी ते तुम्ही डाळ खात नाही ना ऍसिडिटीमुळे, त्याच्यामुळे ते उसळमध्ये वरचं पाणी काढलंय. ओके. तिकडे त्या साईडला डाळ भात आणि याच्यात काय ते चाय असा. चाय हा. तर अशा प्रकारे आजचं जेवण असं आहे बघा. इकडे आता देवासाठी नैवेद्य तयार केलेले आहेत हे बघा. आणि इकडे आपण क्षितिज दादाकडून घेतलेला आम्रखंड असा जाते स्वतः बनवतात. वा मस्त, एक नंबर. तर त्यांच्याजवळ बरेचसे प्रोडक्ट मिळतात जे आपले कोकणातले असतात. आणि ह्यो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असा, ह्यो बघा. चिरंजीव फार्म फ्रेश म्हणून त्यांचं ब्रँड असा. तर त्यांच्याकडून नक्की तुम्ही श्रीखंड म्हणजे आम्रखंड, श्रीखंड, आमरस तुमका जा काय हव्या तर तुम्ही घेऊ शकतास. तर इकडे आता नैवेद्य रेडी झाले आहेत आणि आता ते देवाक दाखवून त्याच्यानंतर आपल्या एक जेवचा असा. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. तर आता आम्ही जेवतो. आपला जेवण रेडी असा केळीच्या पानावरती. आणि आरुश्रीचा उपवास असा त्याच्यामुळे ता जेवत नाही. तर त्याच्यासाठी काय असा आईस्क्रीम. हा रात्री सोडतेला उपवास, पण आंबो खाल्ला ना एक दाखव. आंबो हे बघा, ह्यो आंबो खाल्ला ना प्लॅस्टिकचो. याच्यात आईस्क्रीम होता आणि रात्री जेवतेला प्लेन आईस्क्रीम, हां प्लेन आईस्क्रीम होता आंब्याचा. आणि मँगो होतं मँगो. उपवास रात्री सोडतेला. ओके. तर आता आम्ही जेवण घेतो. सुमन काकांना कलिंगड आणि सांगा आता. कलिंगड कलिंगड हा बघूया. आता घरी गेलो आहे ना. आता नाही
चालेल चला. चला तर आता आम्ही जेवण घेतो आणि त्याच्यानंतर पुढे काय होतं आता तुमका समजातच. तर मंडळी गुढी उतरवल्याने आता आणि आता काय आता काय बघूया, आता सोडवूया आधी. ते हार व्यवस्थित सोडा. तुळशीच्या ह्याच्यात ठेवायला पाहिजे, तुळशीत. हे सगळं उचलून ठेवायचं नंतर आता. आणि आता आमका जाऊचा असा फिराक, म्हणजे मी आणि आई जातलो आता खडे येतलो मावशीकडे. मावशीकडे ओळ्याक. चला अशा प्रकारे गुढी उतरवलेली असा. ही काठी आता काहीतरी ठेवूया वरती ह्याच्यावर टाका. तिथून हे बघा ही वाली टाकली आहे तशी. वरती. हा आधी खालती ठेवूया. ठेव नाही तो अशी इथे. चाकरमानी इलियत मुंबईसून. ये बाय तू गप्पा बस, प्रणित माका लबदे. नको. कधी पण खयचो पण कार्यक्रम असलो ना तर आठवणीन येतलो गावाक. तू गप्परवर ये. सुट्टी नसली तरी पण येतलो. तू गप्परवर हा? ये, आणि पोत मोठं. हा पाठीवरचं नाव बघा. ह्याच्या टीम मध्ये होतो डोंबिवली 11 मध्ये. हा? होय ना. नाही 5 कप मारले नियत. आता आमच्या टुर्नामेंट दिवाळी, गणपती, होळी सगळ्या गावाक येता येऊ. आणि इल्या हे का कामाक लावले निया नेमा काढू माटव घालूचो त्याच्यासाठी. काढलं काय? हे बघा हे काढलं नाही, माती काढलं. 4 फूट खोल खाणले ना. खायच्या ट्रेन ने येईल रे. तुझा रे भाई किती गर्दी होती माहितीये का? हालत बेकार. किती वाजता पोहोचलं? हा? हे गुढी पाडव्या गेलो पण गुढी उतरताना पोहोचलो. काय गो इज्जत. मग दुपारीच पोहोचलो ना तू. गर्दी होती आज तर. अशी गत असता. 2 ट्रेन गेले माहितीये तुझा. तिसऱ्या ट्रेन मध्ये डायरेक्ट स्लीपर मध्ये घुसले. रिस्क लेने का नाही मेरे को. कोण नाही योग हा? टीसी. टीसी काय येणार भाई, जागा नव्हती स्लीपर मध्ये. बापरे. कुठून येतो लोक? डेंजर. अरे इलेक्शनला जेवढी गर्दी असता ना कशी होती तेवढी गर्दी होती बाई. गुढी पाडवा सगळेच गावा केले. पण काय एवढा आवड गावची तुझ्यासारखी. ओढ लागली शिजीवाला गावाकडची माती काढ उतरली. गावाकडची माती काढते. नेमा काढूसाठी स्पेशल बोलावले नाही आहे का मुंबईसून. आणि खूप रात्रभर ट्रेन मध्ये जागो उभ्याने इलो 6 वाजेपर्यंत झोपलं ना. स्लीपर मध्ये होतं ना. स्लीपर मध्ये असते म्हणजे तिकीट नव्हती स्लीपरची, जनरलची होती. वा. इकडे चरी मारून घेतले ना या राजच्या नवीन घराची. हे बघा जुना घर होता ता जवळपास 100 वर्षापूर्वीचा होता. इकडे खुटी मारली नाही ही बघा. सुट्टी पडली मी दिलेश. वा कितवीत? 4 दिवस सुट्टी. भारी. तर मित्रांनो आजचं गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.